शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची मदत करा। पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। पंतप्रधानांनी किमान 50,000 कोटींची मदत जाहीर करावी। पीएम आवास योजनेतून नुकसानग्रस्तांना पक्की घरे द्या। यंदाची परिस्थिती भीषण। उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी। भाजपला प्रशासन चालवताच येत नाही। भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वय संबंध नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलं। पाहणी न करताच माघारी फिरण्याची सदाभाऊंवर आली वेळ। माढाच्या उंदर गावात सदाभाऊ खोतांविरोधात शेतकऱ्यांचा रोष। नांदेडच्या लोहा तालुक्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीच्या रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद। ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने वाचवण्यात आलं यश। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीडच्या परळीत शेती पाण्याखाली। शेतात कमरेपर्यंत पाणी। शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट। साताऱ्याच्या म्हसवडला मुसळधार पावसाचा तडाखा। म्हसवडमधील शिंगणापूर रस्त्याला पाण्याचा वेढा। अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी। आर्थिक नुकसान। शेतकरी हवालदिल। बीडमध्ये मुसळधार पावसाचा ग्रामीण पोलीस स्थानकालाही फटका। ग्रामीण पोलीस स्थानकात शिरलं पाणी। सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ। उंदरगाव भागातील पूल पाण्याखाली। माढा वैराग मार्गावरील वाहतूक ठप्प। परंडा तालुक्यातील शेळगाव इथंही मुसळधार पाऊस। गावाला शेतीला पुराचा विळखा। ड्रोनच्या माध्यमातून दाहकता समोर। लक्ष्मण हाकेंच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला। अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरुणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करत हाकेंची फोडली कार। पावसा पाण्याच्याच काही अजून बातम्या वेगवान स्वरूपातल्या बघणार आहोत। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। परंडा तालुक्यातील शेतकऱ्याचं त्यामुळे अतोनात नुकसान झालं। शेळगाव इथं पाण्याचा प्रवाह वाढला। नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड आणि आंबी परिसरात जोरदार पाऊस झाला। आंबी गावातील व्हिडिओ समोर आलाय। या गावात किती पाणी साचलंय हे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे। धाराशिव जिल्ह्याच्या भूम परंडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। प्रशासनाने एनडीआरएफच्या टीम्स परत बोलवल्या। परंडा तालुक्यातील 12 गावातील नागरिकांच्या स्थलांतराचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला पावसाचा जोरदार फटका बसला। कळंब तालुक्यातील मंगळूर शिवारात पाऊस झाला। या मंगळूरच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं। बंधाऱ्याचं पाणी गावांमध्ये शिरलं। धाराशिवच्या वाशी तालुक्यामध्ये पावसानं जोरदार धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसानं ठिकठिकाणी पाणी साचलंय। यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आर्णी गावात पूर आलाय। यावेळी पुराच्या पाण्यातून आर्णीतील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एकमेकांच्या मदतीने नागरिकांनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला। मुसळधार पावसामुळे बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मुख्य इमारतीत पाणी शिरलं। महत्त्वाच्या कागदांसह इतर साहित्य भिजलं। नाल्याचं पाणी पोलीस ठाण्यात शिरलं। मोठं नुकसान झालं। यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस स्थानकाची पाहणी केली। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला महापूर आला। पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढला। दगडी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीकरता बंद झाला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला। पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचाही संपर्क तुटला। मात्र अशा परिस्थितीत गावातील नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला। पुलावरून पाणी वाहत असल्याने कोथळा गावाचा संपर्क तुटला। परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। यामुळे मांजरा आणि सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला। या पुरामुळे कळमनुरी आणि पुसदकडे जाणाऱ्या महामार्गावर आणि पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली। हिंगोलीच्या कळमनुरी वसमतमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। सर्वत्र पाणीच पाणी साचलं। गावांमध्ये पाणी शिरलं। आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आलं। शिक्षण विभागाकडून शाळेला सुटी देण्यात आली आहे। हिंगोलीच्या पांगरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला। त्यामुळे गावातील काही शेतकरी दूध आणण्याकरता शेतात गेले, पण पुराचं पाणी वाढल्याने शेतकरी शेतातच अडकले। यावेळी दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यासह नाल्यांना पूर आला। हिंगोलीच्या कयाधू या नदीला पूर आला। शेकडो एकर पाणी शेती पाण्याखाली गेली, तर गावातही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। करमाळा तालुक्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला। करमाळ्यातील अनेक पुलांवरून पाणी वाहू लागलं। त्यामुळे अनेक गावांची वाहतूक बंद असून गावांचा संपर्क तुटला। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांनी गराडा घातलाय। शेतकऱ्यांनी खोतांना जाब विचारत तीव्र नाराजी नोंदवली। 16 वर्षांनंतर माढा मतदारसंघात सदाभाऊ खोत आल्याने शेतकरी संतप्त झाले। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीची पाणी पातळी वाढली आहे। उंदरगाव इथला पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे माढा वैराग वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची दवंडी मोहोळ अक्कलकोट तालुक्यातील गावागावात देण्यात येते आहे। अक्कलकोट तालुक्याला पावसाने चांगलं झोडपून काढलं। तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। खैराट गावाजवळ ओढा देखील ओव्हरफ्लो झाला। ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा पाण्याखाली गेले। सोलापूर जिल्ह्याला प्रशासनाने रेड अलर्ट दिलाय। सोलापुरात पावसाची रिपरिप सुरू आहे। महापूर आणि अतिवृष्टीने सोलापूर आणि जिल्हा हैराण झालाय। पावसाची जर परिस्थिती अशीच राहिली तर अजून एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। सांगली शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला। तासगावातील मणे राजुरी ओढ्याला पूर आला। पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली। साताऱ्याच्या म्हसवडला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला। म्हसवड इथल्या शिंगणापूर रस्त्याला पाण्याने वेढा दिला। रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणीच पाणी शिरलं। यवतमाळमध्ये सततच्या पावसाने कापूस भिजलाय। शेतकऱ्यांनी कष्ट करून उभं केलेलं पीक पावसात भिजून गेलं। आता शेतकऱ्याच्या हातात काहीच राहिलेलं नाही। कर्ज कसं फेडायचं आणि पुढच्या हंगामाकरता पैसे कुठून आणायचे असा मोठा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा आहे। नांदेडच्या पासदगाव इथल्या असना नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय। तरोडा गावाजवळच्या ओढ्याला पूर आलाय। रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय। पावसामुळे या भागातील गजानन मंदिर परिसरात अनेक घरात पाणी साचलंय। नांदेडमध्ये पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुलेशहा नगर इथल्या एका घरावर वीज कोसळल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। या घटनेत घर जळून खाक झालं। घरात कुणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली। नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला। संततधार आणि मुसळधार पावसाने नांदेडमध्ये रस्त्यावर पाणी साचलं। पावसाचा जोर कायम राहिला तर नांदेडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यात सर्वदूर धोधो पाऊस पडतोय। परिणामी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। सेलू एरंडी या मार्गावरील पूल तसंच घनसरगाव रेणापूर पूल पाण्याखाली गेलाय। तवरजा या नदीला पूर आलाय। धानोरा शिरशी हा पूल सुद्धा वाहतुकीकरता बंद झालेला आहे।
पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डहाणूतील आशागड इथं नदीत आंघोळी करता गेलेले 2 तरुण नदीच्या प्रवाहातच अडकले। यावेळी स्थानिकांनी मग दोरीच्या सहाय्यानं या दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढलं। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून 1569 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे। इंदापूरच्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात होणारा विसर्ग वाढवण्यात आलाय। नदी पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। सातारा जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतोय। धरणांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। सगळीच धरणं 99 ते 100% भरलेली आहेत। सातारा जिल्ह्याला पावसाने ऑरेंज अलर्ट दिलाय। कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 5300 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं कापूस आणि सोयाबीन पीक धोक्यात आलंय। काही भागातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। हतबल शेतकऱ्यांना टाहो फोडलाय। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे आणि गारवा सुद्धा पसरलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा मिळतोय। चाळीसगाव, पाचोरा, पारोळासह अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आतापर्यंत जिल्ह्यात 99% पावसाची नोंद झाली आहे।